UPSC 2026च्या प्रिलिमचा पेपर हा आत्तापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक लेंदी पेपर आणि सर्वाधिक कठीण पेपर म्हणून ओळखला जात आहे. विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया अशा आहे की इतका कठीण पेपर आणि इतका लेंदी पेपर जो आहे तो 2 तासाच्या वेळेमध्ये सोडवणं हे पॉसिबल नाही आहे. प्रश्न जे विचारला गेले ते प्रश्न असे विचारला गेले की प्रश्नाला ऑप्शन आणि नंतर ऑप्शनला पुन्हा ऑप्शन आणि अशा प्रकारे प्रश्न विचारला गेल्यामुळे आणि जवळपास सर्वच्या सर्व प्रश्न असे विचारले गेल्यामुळे पेपर खूपच जास्त लेंदी होता. त्यानंतर लक्ष्मीकांतचं जे पुस्तक आहे ते लक्ष्मीकांतचं पुस्तक इंडियन पॉलिटीसाठी आपण यूज करतो, पण त्यातले मॅक्सिमम जे प्रश्न आहेत त्यातून विचारला गेलेलेच नाही आहे. इतिहासावर जे प्रश्न विचारले गेले ते अतिशय टफ प्रश्न विचारले गेलेले आहे. 1-2 प्रश्न जे आहेत ते तुम्ही सोडवू शकता सहज, पण बाकीचे प्रश्न सोडवणं पॉसिबल नवीन विद्यार्थ्याला तरी ते शक्य नव्हतं. सगळेच विषय जे आहे त्या सगळ्याच विषयांमध्ये खूप जास्त लेंदी पेपर जो आहे तो होता. आणि फक्त GSच नाही तर CSATचा पेपरसुद्धा तसाच होता. म्हणजे एखाद्या सामान्य विद्यार्थ्याला जर पहिल्यांदा हा पेपर देत असेल तर त्याला वाटेल की UPSC हा माझ्या कपातला चहा नाही आहे. तुम्ही हा UPSCचा 2026चा प्रिलिमचा पेपर दिला आहे का? कारण मी तो पेपर बघितला आणि मला असं वाटतं की इतिहासातील सर्वाधिक क्रूर पेपर जो आहे तो यावेळेस 2026ला विचारला गेला होता. यातून काय लक्षात येतं? यातून लक्षात येतं की UPSCचा जो ट्रेंड आहे तो ट्रेंड बदलत आहे. विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी आणि MPSCचा जो ट्रेंड आहे तोही इथून पुढे बदलू शकतो, परंतु इतक्यात तो बदलण्याची शक्यता नाही आहे. त्यामुळे साहजिक आहे की UPSCच्या प्रिलिमचा जो कट ऑफ आहे यावेळेस तो कमी येणार आहे आणि त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचा व्यवस्थित समाधानकारक स्कोर आहे त्यांनी मेन्सच्या तयारीला लागावं. ऑल द बेस्ट.